हालेलुया, 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 प्रेज द लॉर्ड. म्हणा देव चांगला आहे. देव चांगले करतोय. देवानं माझं चांगलं केले. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणा देव चांगला आहे. देव चांगले करतोय. देवानं माझं चांगलं केले. साईडच्या व्यक्तीला सांगा देव चांगला आहे. देव चांगले करतोय. देवानं चांगलं केले. माझ्याकडे बघायचं नाही, आजूबाजूकडे बघायचं. मी छान दिसतोय, भारी दिसतोय, बरोबर आहे. माझ्याकडे बघायचं नाही, आजूबाजूला बघायचं. म्हणा देव चांगला आहे. देव चांगलं करतोय. देवानं माझं चांगलं केले. आमेन, आमेन. ठीक, आपण देवाचं वचन काढूया. रोमकरासपत्र 12वा अध्याय 18 वचन वाचा. रोमकरासपत्र 12वा अध्याय 18 वचन. हा, जितके शक्य तितके लोकांबरोबर शांतीने राहायला शिका. तुम्हाला माहिती आहे कधी कधी आपला मुद्दा बरोबर आहे, तुम्ही जे सांगायला ते बरोबर आहे, तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे. समजायला जर तुम्ही सून असाल, सासूविषयी जे बोलताय कदाचित ते बरोबर असेल. तुम्ही जर लेकरं असाल, तुम्ही आई वडिलांना जे समजून सांगायची गोष्ट करायला लागलाय ती कदाचित बरोबर असेल. परंतु जर एखाद्या गोष्टीमुळे घरात वाद होणार आहे, जर एखाद्या गोष्टीमुळे तुमच्या नातेवाईकाबरोबर तुमच्या शेजाऱ्याबरोबर वाद होणार आहे, तर बायबल सांगते जितकं शक्य आहे, जितकं तुझ्या हातामध्ये, तितकं शांत राहा, तितकं प्रत्येकाबरोबर शांतीनं राहा. तुम्हाला माहिती आहे, जर एखाद्याबरोबर वाद करून मला माझा मुद्दा सिद्ध करायला लागत असेल, तर ती गोष्ट माझ्यासाठी आशीर्वादाची नाही आहे, माझ्यासाठी शापाची आहे. का? तर तुम्ही आणि मी देवाचे लेकर आहे. तुम्हाला मला वचन माहित आहे, जर माझ्यामधून ख्रिस्त दिसत नाही, जर माझ्यामधून जगासारखंच जर वागणूक मी लोकांना देत असेल, तर मी देवाकडं आशीर्वाद मिळवू शकत नाही. गेले 10 वर्षामध्ये मी खूप लोकांसाठी प्रार्थना केली. खूप लोक बरे झाले, काही लोक बरे नाही झाले. त्याचं कारण होतं, ज्यावेळी मी क्लासमध्ये होतो 10वीत असताना, आणि माझा तास सुरू नव्हता, मी एका दुसऱ्या रूममध्ये जाऊन बसलो आणि तिथं अनेक वेगळी शिक्षिका आले होते. मग ते म्हटले, अरे तुझं नाव, म्हटले आडनाव वेगळं आहे, म्हटले तुझं नाव वेगळं आहे, तुम्ही धर्म बदलला काय? मी म्हटलं धर्म नाही बदलला, म्हटलं आम्ही येशूवर विश्वास करतोय, देवानं आमचं तारण केलं, आणि येशूवर विश्वास केल्यापासून मी म्हटलं माझे वडील सगळं व्यसन सोडले, म्हटलं गुन्हेगारी सोडले, आज आम्ही चांगलं जीवन जगतोय म्हटलं. आणि जे देव आम्हाला मदतीला आला पुढं, त्यालाच आम्ही धरणार आणि त्याचीच आराधना आम्ही करणार म्हटलं. ते म्हटले नाही, म्हटले आमच्या बाजूला राहतात, म्हटले ख्रिश्चन लोक आहेत, इतकं दंगा करतात, म्हटले इतकं शिवीगाळ, इतकं व्यसन करतात, म्हटले सारखं भांडण आहे. जर माझ्या जीवनामध्ये देवाचा आशीर्वाद येत नाही, जर माझा एखादा आजार बरा होत नाही, जर माझ्या घरामध्ये शांती नाही, पहिला दुसऱ्याकडे बघायचं, तर स्वतःकडे बघा की काय मी लोकांबरोबर शांतीनं राहिलोय का? माझी वागणूक कशी आहे लोकांबरोबर? नाही मी घरचा मोठा व्यक्ती, मला चिडलंच पाहिजे, नाही घरचा मोठा व्यक्ती समंजस असायला पाहिजे, शांतीने त्याला गोष्टी हँडल करता आल्या पाहिजेत. जेव्हा मी सुरुवातीला वचन सांगायला सुरू केलं, त्यावेळी मला सगळ्या गोष्टी परफेक्ट असायच्या, म्हणजे पाहिजे होत्या. क्वायरवाले गाणं म्हणायला चुकले की मला राग यायचा, एखादा व्यक्ती पाप केला की मला राग यायचा, एखादा व्यक्ती लेट आला की मला राग यायचा. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बायबल सांगते, देव म्हटला मी जो मनाचा सौम्य व लीन. देव कसा आहे? सौम्य आणि लीन आहे. मग जर मी देवाचं लेकरू आहे, माझ्यामध्ये स्वभाव असायला पाहिजे. देव कुठंच म्हटला नाही स्वतःहून की मी किती रागीट आहे. हालेलुया. तुम्ही राग केला, किती भारी गोष्ट आहे. तुमचं शरीर कसं काम करते. तुम्ही राग केला की पुढच्या व्यक्तीचं काही नुकसान होत नाही, परंतु निश्चित तुम्हाला ब्लड प्रेशर सुरू होते. तुम्हाला ब्लड प्रेशरच्या गोळ्या सुरू होतात, दर महिन्याला कोर्स करायला लागतोय, सारखं ब्लड प्रेशर स्पाइक होते. मग हालेलुया. बायबल सांगते जितकं शक्य जे एरियामध्ये आपण राहतोय, समजायले इथं रक्तामध्ये भांडण आहे. हालेलुया. समजायले ग्राउंड मी इथंच वाढलोय, त्यामुळे ग्राउंडपासनं, ते ग्राउंड आहे ना तिथं सगळे खेळतात, हां ग्राउंडपासनं शाळेत पटवर्धनपर्यंत जाऊपर्यंत अर्धी मी तिथंच शाळेला.
तिथनं गल्लीत येऊपर्यंत समजायले लहानपणापासून गोंधळ भांडण यातच मुलांची वाढ होते. मी पण इथंच राहील. परंतु जर मला माझ्या आयुष्यामध्ये देवाचा आशीर्वाद पाहिजे आहे तर महत्वाची गोष्ट आहे की मी माझ्या मित्राबरोबर, मी माझ्या मैत्रिणीबरोबर, मी माझ्या नातेवाईकाबरोबर, मी माझ्या शेजारच्या व्यक्तीबरोबर शांतीनं राहायलाच पाहिजे. भलेही तुमचा मुद्दा किती चांगला असू दे, किती वाईट असू दे, ते वाईट आहे म्हणून तुम्हाला अधिकार मिळत नाही की तुम्ही त्याला शिवीगाळ करावी. हालेलुया, हालेलुया. समजा एखाद्या व्यक्ती वाईट आहे, मग आपल्याला वाटतं की मी याला ओरडून सांगायला पाहिजे, मी याला रागून सांगितलं, मी पण याला शिवी दिली. ठीक आहे, त्याचं नुकसान होईल ना होईल मला माहित नाही, पण तुमचं नुकसान खरोखर होईल. हालेलुया. इथं गटरी आहेत ना, शिवी गाळ, त्याला गाळ म्हणतात. गाळ म्हणजे घाण. एखादा व्यक्ती गटरीत गेला, त्यानं मगानं गाळ काढला, तुमच्या अंगावर ओतला, तुम्हाला राग आला, मग तुम्ही काय करणार? गटरीत उडी मारणार आणि तुम्ही जास्त मोठा मग घेणार, तुम्ही जास्त अंगावर ओतणार. असं आहे का ओतत नाही? हालेलुया. त्याने तुमच्या अंगावर गाळ ओतला, मग तुम्ही का गाळ ओतत नाही? तुम्हाला तेवढी सहानुभूती आहे, तुमच्या तेवढी बुद्धी आहे, तुम्हाला माहिती आहे घाणीत उतरणं माझ्यासाठी, बरोबर? हालेलुया. तसंच शिवीगाळ आहे, तसंच राग आहे, तसंच द्वेष आहे. जर तुमच्या साईडचा व्यक्ती म्हणू शकत नाही की माझा शेजारी चांगला आहे तुमच्याविषयी, तर समजायले तुमच्या जीवनामध्ये देवाचा आशीर्वाद नाही काम करणार. बायबल सांगते जितकं शक्य होस, आणि कोण लिहिलेमध्ये? पौल. जो पौल सगळ्यात रागीट आहे, जो त्याला प्रार्थना करायला आवडत नव्हतं, जो येशूच्या मंडळीला मारायचा, तोच म्हणतोय की जितकं शक्य तितकं सगळ्याबरोबर शांतीनं राहावा, सासूबरोबर शांतीनं राहावा. समजाले आजचा त्रास उद्या बंद होऊन जाईल, परंतु भांडून भांडून त्रास बंद करायला गेल्यावर तुम्हाला पण बीपीच्या गोळ्या सुरू होतील. तसंच आहे. 2 वर्षामागं एक माणूस आला प्रार्थनेला. मला म्हटलं पास्टर प्रार्थना करा. म्हटलं कशासाठी करायचे? मला म्हटलं घरात सगळा गोंधळ आहे, सगळा गोंधळ आहे म्हटला, आणि घरामध्ये अशांती आहे आणि नुसता राग 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 आहे. म्हटलं ठीक आहे, म्हटलं काय प्रार्थना करू घरामध्ये शांती होऊ दे. म्हटलं मी प्रार्थना करत नाही. तर म्हटलं का? मी म्हटलं सांगतो तसं कर. काय राग कुणाला येतोय? म्हटलं ते म्हटलं राग मला येतोय. ठीक आहे म्हटलं, राग आला घरात उठून जा म्हटलं. त्यानंतर मला वाटते 2 आठवडे का 2 महिने ते चर्चला आला नाही. 3ऱ्या महिन्यात 3रा आठवडा झाला. मी म्हटलं काय रे? म्हटलं काय प्रार्थना करायची आहे? नाही म्हटलं काय प्रार्थना करायची नाही. म्हटलं काय नाही? म्हटलं तुम्ही बरोबर सांगितलं. म्हटलं मीच राग करत होतो, घराचं वातावरण खराब होत होतं म्हटलं, म्हणून बायको भांडत होती, म्हणून पोरं शिव्या देत होते. म्हटले आता मी राग करत नाही, म्हटले घरात सगळं चांगलं आहे. हालेलुया. कधी कधी तिकडं बोट नाही करायचं, असं करायचं. इथं काय कमी आहे? समजायले इथं काय कमी आहे? हे डोळे देव दिला आपल्याला, समजायले चांगल्या गोष्टी बघण्यासाठी. पण यातनं आपण बघतोय काय की पुढच्यात काय कमी आहे आणि मी किती चांगलं आहे. बघायचं काय पुढचा किती चांगला आहे आणि माझ्यात कोणत्या गोष्टी कमी आहेत आणि मला किती गोष्टी स्वतःला तयार करायचं. हालेलुया, हालेलुया. तुम्हाला माहित आहे जर तुम्ही देवाचं वचन ऐकताय तसं करताय, तुमचं आर्थिक क्षेत्र असू दे, आरोग्य आजार असू दे, तुमचा नवरा वाईट असू दे, तुमची बायको वाईट असू दे, काही असू दे, जर एखादा व्यक्ती वचन ऐकतोय तसं करतोय तर त्याचं जीवन पूर्णपणे बदलते. आज उद्या परवा, पण मला माहिती आहे बदलते का? देवाचं वचन जिवंत आहे. हालेलुया. साईडच्या व्यक्तीला विचार ऐकायलाय का? हालेलुया. तुम्हाला सांगू बघा, वचन संपल्यानंतर तुम्ही प्रार्थना करून घ्यायला याल, माझं हे दुखायले, माझं ते दुखायले, माझं हे दुखायले, माझ्या नवऱ्याचं हे. मी आज जे वचन सांगतो वचन नीट ऐका, तुम्हाला प्रार्थनेची गरज नाही पडत. वचन नीट ऐकायचं. काय लोकांना आजार काय माहिती आहे का? त्यांना भांडण केल्याशिवाय झोप लागत नाही म्हणून त्यांच्या शरीरात ते आजार आहे. सांगायला मी तसंच आहे. अरे तुम्ही हसायला तुमच्या डोक्यात कुणाचं नाव आले, समजाले? तुमच्या डोक्यात कुणाचं नाव आले. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मी सांगतोय का, सासूचा आला असेल, नवऱ्याचा आला असेल, पोराचा आला असेल, पुरीचा आला असेल, कुणाचं नाव तुम्ही डोक्यात आलं असेल म्हणून तुम्ही हसायलाय. स्वतःचं नाव यायला पाहिजे की मी तसा आहे. जोपर्यंत तुम्ही तुमचं इगो, तुमचं राग, तुमचं मोठंपण साईडला ठेवत नाही, स्वतःला लीन आणि नम्र करत नाही,
तोपर्यंत जरी मी तुमच्यासाठी प्रार्थना केली, जरी पप्पा तुमच्यासाठी प्रार्थना केले, तरी पण तुमचं चांगलं भलं होऊ शकत नाही. समजा की हे माझा किस्सा आहे आणि मी काय केलं, यामध्ये 1000 रुपये ठेवलं, पण हे जर फाटलं असेल तर बरं, मी काय केलं, बाहेरनं ह्याला सोन्याची परत चढवली आणि यात मी आता 1000 रुपये ठेवलं तर काय होणार आहे? बरं, बाहेरनं याला प्लॅटिनमची परत चढवली, सोन्याची परत चढवली तर आणि परत 1000 रुपये ठेवलं तरी काय होणार? बरं, तुम्ही येऊन 1000 रुपये ठेवला तरी काय होणार? का? विषय इथला नाही, विषय का आर्थिक अडचण जाईना, का बिझनेस पुढे जाईना, का नोकरी लागणार, विषय बाहेरचा नाही, विषय आतला आहे. जरी मी तुम्हाला 1000 रुपये दिलं तर ते गळून पडणार आहे का? फाटले, स्वभाव फाटलाय. हालेलुया. स्वभाव फाटले असल्या कारण काय होते, कोण 1000 रुपये देऊ, किती आशीर्वाद टाकू रे तुमच्या झोलीमध्ये, झोली फाटल्या त्यातनं खाली जाते. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि आपण पुष्कळ वेळा बाहेरच्या गोष्टी नीट करायला बघतोय. किती किती सुना माझ्याकडे येतात, पास्टर प्रार्थना करा, माझी सासू राग करतात. मी म्हणतोय कधीच कोण माझ्याकडे येत नाही, पास्टर प्रार्थना करा, मी सासू संग भांडण करते. टाळी दोन्हीकडे वाजतात, घरामध्ये भांडण दोन्हीकडे आहे. हालेलुया. परंतु काय होते, आपण बघतोय की ते व्यक्ती किती चुकीचा आहे, मी किती बरोबर आहे, पण तसं नसते. प्रत्येक व्यक्ती जीवनामध्ये कुठं ना कुठं चुकीचं आहे आणि तिथं त्यानं स्वीकारलं पाहिजे की तुम्ही चुकीचं आहे, मला बदलायचं. जर तुम्ही स्वीकारू शकत नाही की तुम्ही चुकताय, समजाले, तर तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन येऊ शकत नाही. हालेलुया, हालेलुया. मी सांगतो ऐका, जितक्या लवकर होईल तितक्या लवकर देवाचं वचन ऐकायचं, स्वतःला बदलायचं. मी तुम्हाला लास्ट टाइम पण सांगितलं ना, मी श्रीमंतमधल्या श्रीमंत लोकांसाठी प्रार्थना केलोय. श्रीमंतमधला श्रीमंत व्यक्ती मला आदरानं रिस्पेक्टनं बोलतोय, गरीबातला गरीब पण मला आदरानं रिस्पेक्टनं बोलतोय. पण मी एक गोष्ट सांगतोय का, तुम्ही किती श्रीमंत असाल, जर तुम्हाला देवाचं वचन पाळता येत नसेल तर तुमची श्रीमंती जास्त उशीर टिकत नाही, तुमचं आरोग्य जास्त उशीर टिकत नाही. आणि जर गरीब असेल आणि देवाचं वचन जर पाळत नसेल तर गरिबी कधी निघून जात नाही. तुम्हाला माहिती आहे, देव गरीब लोकांवर प्रेम करतोय, परंतु परमेश्वरला गरिबी आवडत नाही. समजायले? हालेलुया, हालेलुया. मी काय म्हणतो समजून घ्या, देव गरीब लोकांवर प्रेम करतोय, पण देवाला गरिबी अजिबात आवडत. का बरं? काय आम्ही सुरुवातीला विचार करतो, देवा ही व्यक्ती एवढं प्रार्थना करते, एवढं प्रार्थना करते, याला श्रीमंत कर, श्रीमंत कर. श्रीमंत म्हणजे आकाशातनं परमेश्वर का पैसे टाकत नाही. तुम्हाला चांगला अभ्यास करा, देव चांगला जॉब देईल, तुमचा बिझनेस असेल देव बिझनेस वाढवेल, असं श्रीमंत करतोय परमेश्वर. आकाशातनं काय पडत नाही. देव म्हणलेला श्रीमंत कर, श्रीमंत कर, श्रीमंत कर. मग नंतर नंतर कळालं की का काय लोकांना परमेश्वर पुढे जाऊ देत नाही, कारण त्यांचा स्वभाव चुकीचा आहे. एकदा आशीर्वाद यायला सुरू झालं की ना त्यांनी लोकांना रिस्पेक्ट करतात, ना आई वडिलांना रिस्पेक्ट करतात, ना नवऱ्याला रिस्पेक्ट आहे, ना बायकोला रिस्पेक्ट आहे, ना सासूला, ना आईला, ना बापाला, ना सुनाला, कोणाला रिस्पेक्ट नाही. म्हणून परमेश्वर काही लोकांना तिथंच ठेवते. समजायला आयुष्यभर तुम्ही गरिबीत काढावं, आयुष्यभर रेशनच्या तांदळावर काढावं, ही परमेश्वराची इच्छा. एक वेळ आम्ही पण इथंच झोपडीत होतो, बरोबर आहे? हालेलुया. एक वेळ इथंच होतो, पण आज इथं नाही. त्याचं कारण जितकं वचन माझ्या वडिलाला समजलं तितकं त्यांनी स्वतःमध्ये बदल केला. तुम्ही किती वचन ऐकताय किंवा किती वेळा तुम्ही येऊन बसला, किती शांत बसलाय, की डोक्यावर येऊन बसलाय ना, काय फरक पडत नाही. फरक येणं पडतो की काय ऐकलं आणि काय आतमध्ये घेतलं आणि किती बदललं स्वतःला. हालेलुया, हालेलुया. समजा एखाद्या तुमच्या जवळच्या व्यक्तीचं ऑपरेशन आहे, हार्टचं ऑपरेशन आहे, डॉक्टर म्हटलं अर्धा तासामध्ये 50,000 रुपये पाहिजेत. किती किती? आणि तुमच्याकडे एवढं सोनं आहे. मला सांगा, डॉक्टर जर म्हटला की तुमच्या जवळच्या व्यक्तीचं हार्ट ऑपरेशन आहे आणि जर अर्धा तासात जर ऑपरेशन नाही केलं तर तो मरणार, मग मला सांगा, ते जो सोनं तुम्ही ठेवलंय ते तुम्ही जाऊन सोनाराकडे देऊन पैसे विकत आणणार का तुम्ही इतरांकडे मागत बसणार व्याजानं? काय करणार? का? कारण की जो व्यक्ती आहे तो तुमचा जवळचा आहे, तुम्ही त्याच्यावर प्रेम
बरोबर आहे. त्यामुळे तुम्ही सोनं बघणार नाही, चांदी बघणार, जे आहे ते घाणवट ठेवणार. काय म्हणते त्याला, जाऊन तुम्ही सोनाराकडे घाण ठेवून येशील आणि पैसे घेऊन येशील का, ते व्यक्ती वाचायला. हालेलुया. तसंच आहे की जर तुम्हाला खरोखर वाटते की माझी परिस्थिती बदलायला पाहिजे, हे घाणीडा स्वभाव घाण ठेवायचं, रागीट स्वभाव घाण ठेवायचं, शिवीगाळाचा स्वभाव घाण ठेवायचं, व्यसनाचा स्वभाव घाण ठेवायचं. का? जर हे स्वभाव जाणार नाही तर देव जरी आरोग्य दिला, देव जरी पैसे दिला, देव जरी तुम्हाला उंच केला, तरी पण तुमचं लाईफ बदलत नाही. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगते जितकं होऊ शकेल तितकं लोकांनी तुमच्यावर चांगलं राहायची अपेक्षा ठेवू नका, तुम्ही राहा. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. एखाद्या व्यक्तीने नाही बघितला म्हणून तो वाईट होत नाही. माणूस किती चुकीचा विचार करतोय. समजा तुम्ही रस्त्यानं चाललाय, तुम्ही एखाद्याकडे नाही बघितला, त्याने तुमच्याविषयी गैरसमज केला, तर तुम्ही म्हणताय त्याला कळते की नाही मी माझ्या कामात. हालेलुया. आपण काय म्हणतोय, मी माझ्या कामात होतो. परंतु तेच गोष्ट जर त्या व्यक्तीने केली तर. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लक्ष नाही का मी काय सांगालोय. तुम्ही रस्त्यावरनं चाललाय, तुम्हाला एक ओळखीचा माणूस दिसला, तुम्ही त्याच्याकडे नाही बघितला का, तुम्ही अर्जंट कामात होता, तुम्ही निघून गेला आणि त्या व्यक्तीनं मनात राग धरला की हे बाईनं माझ्याकडे बघितलं, या माणसानं माझ्याकडे बघितलं, ओळखी असू. मग नंतर तुम्हाला जर तो भेटला की तुम्हाला कळालं की तुमच्या माघारी तो बरबडा लागलाय की माझ्याकडे बघितलं नाही, काय नाही, तुम्ही काय म्हणणार, अरे त्याला अक्कल आहे की नाही मी माझ्या कामात. परंतु हीच सेम गोष्ट तुमच्या संग झाली तर, एखाद्या व्यक्ती तुम्हाला बघितला न बघून गेला, तर लगेच आपल्या मनात बघून न बघितला, तुम्हाला माहिती आहे खरोखर बघितलं गेलं, आपण स्वतःला सेफ करायला की नाही 1000 कारण हुडकतोय. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजाले आपण स्वतःला सेफ करायला 1000 कारण आहेत आपल्याला. आणि जेव्हा आपण चुकतोय तेव्हा आपल्याकडे पूर्ण सगळं तयार असते, लेख तयार असतोय की का माझ्याकडे ती चूक झाली. पण पुढचा व्यक्ती चुकला तर ते बाद आहे. तसं नाही आहे. काय लोक अंतकरणानं खराब असतात, काय लोकांचा दिवस खराब चालला असतो. समजाले, एखादा समजा टेन्शनमध्ये ते दिवस खराब चाललाय, त्यामुळे तुमच्याकडे नाही बघितला म्हणून ते बाद होत नाही. पण सांगतोय का तो न बघता निघून जाईल, पण तुम्ही जर मनात राग धरला त्यानं का माझ्याकडे बघितलं नाही, तर जे आशीर्वाद देव तुम्हाला देणार आहे ते तुमच्यामध्ये कधीच येणार नाही. पप्पाने उदाहरण दिलं, मी पण उदाहरण दिलं ना बांगडीचं. ज्याच्याविषयी बांगडी घातली त्याला काय फरक पडला का? तिनं बांगडी का घातलेली, ते व्यक्ती मारायला पाहिजे अशी बांगडी मी. बरं, तिनं बांगडी घातली, मनात धरली की तो व्यक्ती मेल्याशिवाय बांगडी काढणार नाही. तो मेला का मला माहीत नाही, त्याचं काय वाटोळ झालं का मला माहीत नाही, पण हिचं वाटोळ झालं ना. बांगडी नाही फुटली, सगळीकडे फुटली. समजायला, ती फुटली सगळीकडे पण बांगडी नाही फुटली. तसंच आहे की ज्याच्याविषयी आपण राग धरलो, ज्याच्याविषयी द्वेष धरले, त्याला नाही फरक पडत, पण तुमच्या जीवनामध्ये फरक पडतोय का तुम्ही जाणून बुजून करायलाय. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मला सांगा, ज्या दिवशी तुम्ही देवासमोर जाणार मेल्यानंतर किंवा जिवंत असणारा येशू आला तर, मला सांगा ज्यावेळी देव तुम्हाला विचारणार त्यावेळी तुम्ही काय केलं हे विचारणार का तुमच्या सासूनं काय केलं ते विचारणार? पोरगं किती दारू पिलं हे विचारणार का तू किती तंबाखू खाल्ली हे विचारणार? हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काय विचारणार? बाप किती रागीट होता हे विचारणार का तू बापाचा अपमान किती केला हे विचारणार? काय विचारणार परमेश्वर? तुम्हाला विचारणार का इतराच विचारणार? कोणाच विचारणार आहे? हालेलुया. कोणाच विचारणार आहे? पण आपलं लक्ष आपल्याकडून सगळीकडे असते. बरोबर आहे, आपल्याकडून सगळीकडे आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहिती आहे जितका वेळ तुम्ही इतरांविषयी बोलण्यात घालवायला तितका तुमचा वेळ तुम्ही वाया घालवायला. समजाले? तितका तुमचा वेळ तुम्ही वाया घालवायला. त्या व्यक्तीला काही फरक पडत नाही, तुमच्या शेजाऱ्याला काय फरक पडेल तुम्ही तुमच्या घरात बसून त्याच्याविषयी काय बोलायला. मी इथं राहिलोय म्हणून तुम्हाला सांगितलं, इथल्या लोकांच्या रगरगपासून मी वाकिफ आहे. समजाले? इथं राहिलोय मी, मला माहीत आहे.
परंतु जर अशा एरियातनं काढून देव आम्हाला आशीर्वादित करू शकतोय, तर मला माहिती आहे देव तुम्हाला पण आशीर्वादित करू शकतोय. समजायले? हालेलुया. मला आठवते जेव्हा मी इथनं मिरजला गेलो, आमची परिस्थिती खराब होती, गरिबी. एका माणसानं आम्हाला कपडे गिफ्ट दिले, वापरलेले कपडे होते. पण ती वापरलेली कपडे बघून नवीन मला इतकं असं हापबल्यागत झालं की नवीन कपडे का, तर त्यावेळी अवघड होतं नवीन कपडे घेणं. हालेलुया. काय होतं? अवघड होतं नवीन कपडे घेणं, तेवढं चांगली कपडे घेणं, तेवढी महाग कपडे घेणं. पण आज मला काही वाटत नाही, देवानं खूप चांगलं आशीर्वादित केलं. हालेलुया. हालेलुया. समजायले? हे जॅकेट आहे की नाही, हे जर तुम्ही विकला तर याच्यामध्ये तुमचे 6 महिन्याचे कपडे येतील. आणि कुठं पडलं होतं, घरात कुठं होतं मला माहित नाही, कुठल्या कोपऱ्यात घुसपलेलं ते, तिथनं काढले मी. हे का सांगायला माहिती आहे? एक वेळ होती कपड्यासाठी हापपलेलं होतं, मिळत नव्हतं. पण आज हे कुठं आहे मला माहित पण नसतं, इतकं चांगलं देव दिलंय. कसं दिला? हे जे ऐकलं तर स्वतःमध्ये बदल केला. परिस्थिती सेम राहत नसत्या, परंतु जर वचन ऐकून मी स्वतःला बदलत नाही तर ती परिस्थिती पण बदलत नाही. किती वचन आतमध्ये घ्यायलो आणि किती मी स्वतःला बदलायले हे लय महत्वाचं आहे. परंतु मनुष्याला रोग आहे, ते कसं करायलाय? ते काही करू दे, ते काही पण करू दे, तुम्ही तुमच्या जीवनाकडे बघा. सासू किती पण वाईट असू दे, तुम्ही चांगलं राहा. बाप किती पण वाईट असू दे, तुम्ही चांगलं राहा. बाप तसा आहे तुम्ही तसं बनू नका. समजायले? कोण किती वाईट असू दे, त्याच्यामुळे तुम्ही स्वतःचं मानसिकता, स्वतःचं आत्मिक जीवन, स्वतः शरीर खराब करून घ्यायचं नाही. जितकं शक्य आहे तितकं सगळ्यांसंग प्रेमानं, प्रीतीनं, समजायला शांतीनं राहायला शिकायचं. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शाळेच्या व्यक्तीला विचारा, समजाले का? काय होते माहिती आहे का? आपण त्याला क्षमा करणार नाही, ह्याला क्षमा करणार नाही, पोराला क्षमा करणार नाही, पुरीला क्षमा करणार नाही, सासूला नाही, सुनाला. मी क्षमा कुणाला करणार नाही, पण मला सगळं चांगलं पाहिजे. नाही. जितकी क्षमा तुम्ही तटवताय तितकं तुमच्या शरीरामध्ये आजार वाढत जाते. समजायले? मग ब्लड प्रेशर सुरू होईल, मग काय म्हणतात त्याला, डायबिटीज सुरू होईल, खुब्याचा त्रास सुरू होईल, मणक्याचा त्रास सुरू होईल. समजायले? एक एक पार्ट बंद पडत जाते. का? त्याचं कारण आहे की तुम्हाला देवाने केलं कृपेची जाणीव नाही. समजा एखादा व्यक्ती पाप केला, देवाचं वचन काय सांगते माहिती आहे का? जो पाप करतोय तो मरतोय. मग समजा एखाद्यानं आज रविवार आहे, शनिवारी पाप केला, लय घाण पाप केला, तरी पण तो सकाळी उठला, मग याचा अर्थ देवाने त्याला क्षमा केली का नाही केली? क्षमा केली का नाही केली? क्षमा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला सांगा, जे परमेश्वर एका क्षणात जीव घेऊ शकतोय, त्याला कोण विचारणार पण नाही, ते पण जर क्षमा करतोय, तर तुम्ही आणि मी आपली लायकी नसताना आपण लोकांना क्षमा नाही करत. मनुष्याची लायकी किती आहे माहिती आहे तुम्हाला? मी सांगतोय का? मनुष्याची लायकी फक्त एक ॲक्सिडेंट पुरतीच आहे. एक ॲक्सिडेंट झाला की दणक्यात मरते, तेवढीच लायकी आहे, त्याच्या पलीकडे नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. म्हणून जितके शेजारी आहेत, जितके घरात आहेत, किती कोण किती वाईट असू दे, तुम्ही प्रत्येकाबरोबर देवाच्या प्रीतीतून राहायला पाहिजे. का? वाईट व्यक्तीला तुम्ही वाईटातनं जिंकू शकत नाही. समजाले? भांडण करून 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 कोणी जिंकत नाही. दोन्ही घराचा नाश होते, दोन्ही घर उद्ध्वस्त होतात. कितीतर मर्डर झाले भांडणात, सोपं छोटी छोटी भांडणं, पूर्ण परिवार खराब झाला. छोटी भांडणं. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काही गोष्टी घ्यायचं, ऐकायचं आणि सोडून द्यायला शिकायचं. आणि जितकं तुम्ही स्वतःला समजून घेताय तितकंच पुढच्या व्यक्तीला समजून घ्यायचं. की एखादा व्यक्ती तुमच्या विरुद्ध चुकलाय, कदाचित त्याची काय तर अडचण असेल म्हणून तसं केलाय, सपला विषय. हालेलुया. असं हात वर करा सांगतोय. वज्जा आहे काय? हात वज्जा आहे काय? ठीक आहे, मी सांगतो त्यावेळी खाली करायचं. आता काय मी सांगतो त्यावेळी करायचं, स्ट्रेट ठेवायचं, स्ट्रेट. हालेलुया. जितकं आपण क्षमाशीलतेने राहतोय तितकं देव आपल्यासाठी आशीर्वाद मोकळं करतो. हे लवकर समजत नाही. आणि लहानपणापासून आपण अशा वातावरणात वाढलो असतो की जिथं आपण बरोबर आहे, जग वाईट आहे.
कारण कधीच कुणाला आरशामध्ये फक्त आपली केस, आपली लिपस्टिक, आपली साडी, आपला ड्रेस, आपलं इनशर्टच दिसते, पण आरशामध्ये कधी दिसत नाही की बाबा आज मी किती घाणेरडं वागलो, मी किती चुकीचं वागलो, हे दिसत नसते. हालेलुया. हात दुखायला जरा 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 जरा. हालेलुया. हात कोणाचा आहे? कधीपासून तुमच्या संग आहे? पहिला वज्जा होता का? आता का वज्जा व्हायलाय? धरून ठेवलाय खाली. तसंच आहे. जितकं आपण लोकांविरुद्ध राग धरून ठेवते, जितकं द्वेष धरून ठेवते, जितकं आपण मनामध्ये वाईट धरून ठेवते, पहिला काही वाटत नाही, परंतु जसं आयुष्य पुढे जाते तसं त्या सगळ्या गोष्टी तुमच्या जीवनात ओझं बनतात. आणि ओझं बनून तुमचं करिअर, तुमचं लाईफ, तुमची स्वप्न, तुमच्या पोराचं लाईफ सगळं खराब होऊन जातं. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहिती आहे, जेव्हा घर बांधलं जाते, घराच्या आजूबाजूला सगळं क्लीन करतात, झाडं सगळी काढतात पहिला. का? चुकून एखादं बी राहिलं तर काय होतं, ते मूळ हळूहळू करून काय करते, पहिला सुरुवातीचे 2-3 वर्ष काय वाटत नाही, 4थ्या वर्षी दिसतं की हळूहळू भिंतीत क्रॅक पडालाय आणि ते मूळ आतमध्ये यायला. आणि जर तुम्ही त्याला वेळेत व्यवस्थित नाही केलं तर ते कदाचित भिंत पाडू पण शकते. तसंच असते पाप. लोकांना क्षमा न करणं, ते वाईट आहे मी पण वाईट झालो, हे पाप आहे. जितक्या उशीर तुम्ही लोकांपासून क्षमा धरून ठेवताय, जितकं उशीर तुम्ही वेळ लावताय लोकांना क्षमा करायला, जितकं वेळ लावताय तुम्ही लोकांना समजून घ्यायला, तितकं ते पाप तिथं थांबले. जसं तुमचा हात दुखायला सुरू झाला, सुरुवातीला काहीच वाटत नाही, पण नंतर 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 मी सांगतो त्या एका गोष्टीमुळं तुमचं लाईफ खराब व्हायला सुरू होतं. एक गोष्ट. आणि ज्या व्यक्तीशी तुम्ही राग धरलाय त्याला माहित पण नाही तुमच्या मनात राग आहे, ते आपले जीवन मस्त जगाले. हालेलुया. तुमचं जीवन खराब व्हायले ना. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कधीच आणि कधी स्वतःचा वेळ वाया घालवायचा नाही. दुसऱ्यांविरुद्ध बोलून, त्यांच्याशी चर्चा करून बोलायचं आहे. स्वतःविषयी चांगलं बोला. तुम्हाला जर बोलणं कंट्रोल होत नाही, तुमच्या जिभेवर तुमचा ताबा नाही आहे, तर मी सांगतोय का, चांगलं बोला. जे बोला स्वतःविषयी बोला. जे बोला स्वतःविषयी बोला, पोराविषयी बोला. वाईट नाही, चांगलं बोला स्वतःविषयी, स्वतःच्या पोराविषयी बोला. जर जीभ कंट्रोलमध्ये राहत नाही तर बोलायची सवयीचे बोललंच पाहिजे. तर हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. साईडची व्यक्ती सांगा, सगळ्या संग शांतीने राहावा. सांगा की असं, सगळ्यांसंग शांतीने राहावा. तुम्ही किती चांगला असा, किती हुशार असा, किती भारी असा, किती मोठा असा, पुढचा किती बाद असू दे, पुढचा किती नालायक असू दे, पुढचा किती घाणेरडा असू दे, पुढचा किती पण वाईट असू दे, तुम्ही चांगलं राहा. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला ज्या क्षणाला एक गोष्ट समजताय की नाही, तुमचा मानसिक त्रास बंद होते. मानसिक त्रास बंद झाला की सगळ्या बाजून तुम्ही आशीर्वादित बनताय. त्रास कधी होते माहिती आहे का? ज्यावेळी ते व्यक्ती मला का बघना, ते व्यक्ती मला का रिस्पॉन्स देणार, माझी सासू माझ्या संग असेल, सासू जाऊ दे तिकडं, नवरा जाऊ दे तिकडं, नवरा प्रेम करत नाही, काय गरज नाही, स्वतःचं प्रेम स्वतःसाठी बास आहे. हालेलुया. त्रास कधी होते माहिती आहे काय? ज्यावेळी मी आशा लावले की हे माझ्यासंग बोलायला पाहिजे, कोणासमोर आशा लावायची नाही, त्रास होत नाही. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हे बघा, जितक्या लवकर तुम्ही स्वभावामध्ये बदल आणताय तितक्या लवकर देव सगळ्यात गोष्टी चांगल्या करतोय. समजाले? सगळं चांगलं करतोय. पोराचं चांगलं करतोय, पुरीचं चांगलं करतोय, आरोग्यात चांगलं करतोय, पैशात चांगलं करतोय, सगळं करतोय. प्रॉब्लेम काय माहिती आहे काय? मला सगळं देवाकडं पाहिजे, पण माझ्यातली जी घाण आहे ती मी सोडणार नाही. समजायले? देवा तू मला आशीर्वाद दे, मी दारू सोडणार नाही. देवा तू मला आशीर्वाद दे, मी मावा सोडणार नाही. देवा तू आशीर्वाद दे, मी तंबाखू नाही, मी मिसरी नाही, हे सगळं सोडणार नाही. सगळं पण पाहिजे, ते पण पाहिजे, असं होत नाही. समजायले ना काय सांगाले? आंबा खाऊन मटण खाल्लं तर काय होते? हा. हालेलुया. आंबा खाल्ला आणि मटण खाल्ल्यावर काय होते? लूज मोशन, सगळं लूज होते. तसंच आहे. हे पण आणि ते पण होऊ शकत नाही. दोन्ही मिक्स केला की तुम्हाला त्रास. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दोन्ही मिक्स केलं तर काय?
त्रास आहे, तसंच आहे. व्यसन आणि देवाचा आशीर्वाद होऊ शकत नाही. एक तर जसं बायबल सांगतं तसं जगायचं, देवाकडून आशीर्वाद घ्यायचं, किंवा जगामध्ये जसं लोक जगतात तसं जगा, तसं मारा, काय अडचण नाही. हालेलुया. अनेक वचन काढूया आपण. सेम वचन आहे. इब्री लोकासपत्र 12वा अध्याय काढा, 14 वचन वाचा. इब्री लोकासपत्र 12वा अध्याय 14 वचन. हां. सर्वांबरोबर शांतीने राहणे व राज्य वाचून कोणास प्रभूचे दर्शन होत नाही असे पवित्रकरण यांच्या पाठीस लागा. हां, काय सांगितले? सगळ्यात संग शांतीने राहण्याच्या पाठीमागं लागा, भांडणाच्या मागं लागू नका. तुम्हाला माहित आहे, इथं एक एक ग्लासमध्ये भांडणं होतात. एक एक ग्लाससाठी, एक एक वाटीसाठी. माझी वाटी त्या घरात का गेली, जाऊ दे त्या घरात वाटी, देव दुसरा कप देईल तुला, काय टेन्शन घेतलंय. हालेलुया. ते एका वाटीमुळे लाईफ किती खराब होते माहिती आहे का? एक माणूस होता, त्याचं या पोरावर लय प्रेम होतं, आणि काय झालं, त्याला एक गोष्ट आवडत होती आणि त्याच्या पोराने ती गोष्ट घेतली आणि त्या संग ती महाग होती, त्या संग कसतर खेळायला सुरू केला. आणि ते त्याच्याकडून दुसऱ्या त्याच्या समोरच्या शेजाऱ्याने घेतली ती वस्तू, आणि ते पण खेळायला सुरू केलं. काय गेला, रागात ओरडायला गेला, हार्ट अटॅक आला, दम विषय संपला तिथंच. काय गरज होती का ओरडायची? मी म्हटलं नाही बघा, मनुष्याचं लाईफ खूप फ्रजाईल आहे. फ्रजाईल म्हणजे खूप सौम्य आहे असं. मी सकाळी पण चर्चमध्ये सांगितलं, एक जण मोठा नेता होता, उठला, बाथरूममध्ये गेला, बाथरूममधून बाहेर त्यानं घसरून पडला, ठामशी आजाराला मेला. किती सेकंड लागले मरायला? हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. असे दणक्यात विषय सपतात माणसाचे. इतकं मनुष्याचं जीवन असं सूक्ष्म आहे. मग जर परमेश्वरी जीवन दिला, इतक्या दिवस जीवन ठेवलंय, कुठला आजार शरीरामध्ये नाही, तुम्ही किती देवाला धन्यवाद द्यायला पाहिजे आणि किती देवाच्या वचनाप्रमाणे जगायला पाहिजे. मी परत सांगतोय का, हे बायबल घरात ठेवल्यावर तुम्ही आशीर्वादित होत नाही. पास्टर तुमच्या घरात तुम्ही प्रार्थना केलं, तुम्ही आशीर्वादित होत नाही. तुम्ही पास्टरला पैसे दिला म्हणून तुम्ही आशीर्वादित होत नाही, अजिबात होत नाही. हे बायबल जे घरात आहे की नाही, ते आतमध्ये जायला पाहिजे. समजायले? यात जे वचन आहे की भांडण करू नको, ते आतमध्ये यायला पाहिजे. यात जे वचन आहे व्यसन करू नको, ते आतमध्ये यायला पाहिजे. यात जे वचन आहे की इगो, राग ठेवू नको, क्षमा कर, लोकांना समजून घे, ते आतमध्ये यायला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. मी एवढा तिरस्कार बघितलाय. 10 वर्ष झाले मी हे करतोय, देवाचं वचन सांगतोय, बाहेर फिरतोय, लोकांना भेटतोय, सगळीकडे करतोय. मी कधी कधी पोरांमध्ये आपल्या बापाविषयी एवढा तिरस्कार बघितलाय, पुरींमध्ये आईविषयी एवढा तिरस्कार बघितलाय, सासूमध्ये सुनविषयी इतका तिरस्कार बघितलाय, सुनमध्ये पण बघितलाय. पण मी तुम्हाला सांगू, ज्याच्या विरोधात त्यांनी तिरस्कार करायला लागल्यात, हालेलुया, मी काय तुम्ही लक्ष देऊ नाही का, तुम्ही ज्याचा तिरस्कार करताय, ज्याच्यामुळे तुम्ही ज्याला तुम्ही द्वेष करताय, घाणीड आहे, बाद आहे, असा आहे, तसा आहे, तसा आहे, त्याला काहीच फरक पडणार. पण तुमचं आरोग्य खराब व्हायले, तुमचं भविष्य खराब व्हायले, तुमचं भविष्य अंधारात चालले, कारण तुम्ही पाप करायलाय. हालेलुया, हालेलुया. सगळ्यात भारी सांगतोय का, आपल्या भाषेमध्ये सांगतो. एखादा व्यक्ती इथं वापरलं जाते, नंतर ते व्हिडिओतनं कट करायचं. इथं वापरतात माहिती आहे ना, इथं मी इथंच जगलो, त्यामुळे मला माहिती आहे इथलं. शेण खाल्लायस काय, गू खाल्लायस काय, मग मला सांगा, तुम्ही रागात जाऊन बघ खाताय का? मला म्हटलीस तसं. समजलं मी काय सांगितलं? परत सांगू काय? परत सांगू आंटी मी काय म्हटलं आता? एखादा रागात तुम्हाला म्हटला शेण खातोयस काय, म्हणून गू खातोयस काय, म्हणून तुम्ही जाऊन रागात खाताय, याला दाखवत होता, हे पण दे रे, हे पण दे रे, हे पण दे रे. नाही कारण तुम्हाला माहित आहे खाल्ला तर नुकसान तुमचं आहे. तसंच आहे, एखादा बोलला म्हणून राग करणे अर्थ ते शेण खाण्यासारखं. जितकं खाणार त्याला काय फरक पडणार नाही, पण तुमचं आयुष्य, तुमचं भविष्य खराब होणार. हालेलुया, हालेलुया. राग करा, कुठं करा, प्रार्थना करणं झालं, बायबल वाचून, तिथं राग करा, त्या गोष्टी राग करण्यासारख्या आहेत. परंतु विनाकारण एखादी गोष्ट जर सोडून विषय सपते, सोडायला शिकायचं.
तुम्ही बरोबर आहे सिद्ध करायला जायचं नाही अजिबात. तुम्ही बरोबर आहे तर तुम्ही बरोबर आहे, ते कोण बदलू शकत नाही. पण सिद्ध करायला जाताना जर भांडणं होत असतील, विषय सोडा. हालेलुया, 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 प्रेज द लॉर्ड. मी म्हटलं ना तुम्हाला की एक मोठा नेता आला. लास्ट टाइम तुम्हाला साक्ष सांगितली. सगळं कार्यक्रम झाला, सगळं झाला. मग सगळे कसं नेता म्हटलं पोरं लगेच मागं पुढं चप्पल पण उचलतील त्याची. नेत्याची चप्पल पण उचलतील. मग सगळे बसवायला तिकडे बसवा, तिकडे बसवा, ते गाडी त्याचं फॉर्च्युनर बिर्च्युनर काय 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 सगळं. एवढा मोठा माणूस सगळं सगळं नंतर माझ्याकडे आला, मला त्याचा आजार सांगितला. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. एवढा मोठा माणूस आहे, त्याला पण देवाची गरज आहे. तुम्हाला मध्ये पैसे आले की आनंद होते, समाधान मिळत नाही. आनंद होते, समाधान मिळत नसते. समाधान परमेश्वर देतोय. समजाले? ते लय मोठा नेता आहे. मला म्हटलं माझ्यासाठी प्रार्थना करा म्हटलं, आणि एकदम रिस्पेक्ट नाही. मी माझं वय कमी आहे त्याच्यापेक्षा, पण माझ्याकडे असं काय जे त्याच्याकडे नाही. माझ्याकडे देव आहे, माझ्याकडं देव आहे, माझ्याकडे देवाचा स्वभाव आहे, ज्याच्यामुळे कोणीही असू दे ते मला आदरानंच बोलते. तसंच आहे की ज्यावेळी तुम्ही देवाचं वचन आतमध्ये घेताय, पुढचं ते किती वाईट असू दे, जगासंग वाईट राहील पण तुमच्यासंग चांगलं राहील. का? तुमच्यामध्ये देवाचं वचन आहे. हालेलुया, हालेलुया. मी काय सांगू समजाले का? जर तुम्ही देवाचा स्वभाव आतमध्ये घेताय क्षमा करायचा, तर एक व्यक्ती जो जगाबरोबर वाईट आहे तो जगासंग शिवीगाळ करेल, पण तुम्हाला नाही बोलणार. का? तुमच्यामधला देवाचा स्वभाव त्याच्यामध्ये बदलाव आणते, तुम्हाला वाईट बोलत नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आम्ही सांगतोय का जे गरीब आणि जे दरिद्र आहेत त्यांचा स्वभाव असते भांडण करायचं. कुणाला नावं नाही ठेवायला. त्यांचा स्वभाव आहे भांडण करायचं, छोट्या छोट्या गोष्टीसाठी, छोट्या छोट्या गोष्टीत दंगा करायचे, त्यांचा स्वभाव आहे. आणि बायबल सांगते तुम्ही आणि मी रक्ताने विकत घेतले, देव दरिद्र झाला आपण धनवान होण्यासाठी. त्यामुळे देवाच्या लेकराला शोभत नाही की वाटीसाठी भांडावं, छोट्या छोट्या गोष्टीसाठी भांडावं, ते देवाला शोभत नाही, देवाच्या लेकराला शोभत नाही. हालेलुया, हालेलुया. हे बघा कितपत गैरसमज करून घ्या तुमच्या हातामध्ये, आणि गैरसमज केलं पुढचंच नुकसान होत नाही, तुमचं होते. समजा उद्या 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 देव तुम्हाला आशीर्वादित करणार आहे, तुम्ही काय नोकरीचं ट्राय करायला आहे, उद्या देव तुमच्या पोराला नोकरी देणार आहे, आणि आदल्या दिवशी समजायले तुम्हाला कंट्रोल झालं नाही, तुम्ही काही शिबिगाळ केला, तुम्ही काही चुकीचं वागला, आणि एक व्यक्ती जर देवापासून लांब गेला किंवा तुमच्यामध्ये देवाला नाव ठेवला, तर ती गोष्ट आपल्या जीवनात येत नाही कधीच, ते आशीर्वाद मिळत नाही कधीच. का? देव वाईट नाही आहे, तुम्ही चुकला. हालेलुया. साईड व्यक्तीला जरा समजाले का? तुम्हाला माहिती आहे मी तुम्हाला अजून भारी काय काय गोष्टी इंग्लिशमध्ये पण सांगू शकतो, हिंदीमध्ये पण सांगू शकतो, पण तुम्हाला मराठीत प्लेन सांगाल सगळं. कारण काय होते माझ्या मोठी मोठी बिल्डिंग बांधायच्या अगोदर पहिला पाया बांधायला लागतो व्यवस्थित. समजाले? नंतर तुम्हाला मी प्रचार करणार, सगळ्या गोष्टी चांगल्या चांगल्या प्रचार करणार. पहिली गोष्ट तुमचा पाया व्हायला पाहिजे व्यवस्थित. पहिला स्वभाव नीट करा, म्हणजे पहिला एक किस्सा नीट करायचा, म्हणजे जे काय वर्ण टाकलं ते सेफ राहते इथं. हालेलुया. मग माझ्यासाठी तेल लावून प्रार्थना करा, माझ्यासाठी पाणी लावून प्रार्थना करा. ते तेल आणि पाणी जरी लावलं इथं घरातून आंघोळ केलं निघून जाते. किस्सा फाटलाय ना इथला. हे किस्सा शिवायचा. किस्सा शिवणं म्हणजे काय माहिती आहे काय? स्वभाव बदलायचा. राग असेल कंट्रोल करायचं, आपल्यापेक्षा लहान असू दे आपल्यापेक्षा मोठा असू दे कंट्रोल करायचं, नाही रागवायचं, कंट्रोल करायचं. फाजील लाड करा म्हणत नाही, परंतु असा राग करू नका की त्यामध्ये शिवीगाळ तोंडातून बाहेर येईल. असं राग करू नका की वाद होईल, तुमचं मस्तक खराब होईल, असं करू नका. हालेलुया, हालेलुया. किती तुम्हाला चेष्टेत राग आला मग चेष्टेत असं करायला गेलं, खरोखर नसतं आपलं, खरोखर मेलं ते चेष्टेत करायला गेलं. राग आल्या म्हणून रॉकेल होता गेले, खरोखर खरोखर पेटले, खरोखर मेले. बरं मला सांगा, ज्याच्याविषयी राग केला त्याला काय फरक पडलाय का? फरक कोणाला पडालाय? आयुष्य कोणाच खराब व्हायले. तुम्ही जर रागात असेल ना त्या दिवशी तुम्ही जेवण पण करायचं चांगलं होत नाही. तुम्ही रागात कुठलंच काम नीट होत नसते. म्हणून बायबल सांगते जितकं होईल तितकं नातेवाईक, घरातले, शेजारी, दोस्त, मित्र, मैत्रीण प्रत्येकावर शांतीनं राहायचं. जर वाटतं इथं भांडणं होणार आहेत निघा तिथनं बाहेर. जर वाटतं इथं माझं मस्तक फिरणार आहे
मस्तकाला घेऊन साईडला निघायचे काय अडचण नाही. हालेलुया हालेलुया. मी किती तुमच्यासाठी प्रार्थना करू, देवा याचा आजार बरं कर, याचा आजार बरं कर, याचा, परंतु जर त्या माणसाला, जर त्या बाईला लोकांना क्षमा करता येत नाही, जर तिला शिवीगाळ बंद करता येत नाही, जर त्याला शिवीगाळ बंद करता येत नाही, जर त्याला किंवा जर तिला व्यसन सोडता येत नाही, तर मी केलेली प्रार्थना काहीच काम करणार नाही. हालेलुया. हे बघा, देव एकदाच आरोग्य देतोय आणि परफेक्ट देतोय. समजायले? म्हणजे देव जर एखाद्याला म्हटलं आजपासून तू बरा आहेस, तर ते तेव्हापासून बरा आहे. मग तरी पण काही लोक सारखं सारखं तेच घेऊन येतात, तेच घेऊन येतात. का? त्याचं कारण आहे, किस्सा फाटलाय, टिकणं झाले. का टिकणं झाले? स्वभाव बदला, शिवीगाळ, व्यसन, राग. हालेलुया. या गोष्टी चेंज करायच्या. पुष्कळ वेळा काही लोकांना सवय लागते, आपल्याला सवय लागते लोकांना पैशामध्ये तोलायचं. ते नाही व्हायला पाहिजे आपल्याकडे. समजायले? पुष्कळ वेळा सवय लागते लोकांना खाल्ल्या पिल्लेल्या गोष्टीमध्ये तोलायचं. ते नाही व्हायला पाहिजे आपल्याकडे, अजिबात नाही. तुम्ही केला, देव बघितला, देव तुम्हाला आशीर्वादित करेल, विसरून टाका की तुम्ही त्याला एक दिवस भाकरी दिलता, एक दिवस त्याला काहीतरी दिलता, विसरून टाका. का? जर तुम्ही लक्षात ठेवताय, तुम्ही बोलताय, तर तुम्ही त्याला 1000 रुपये मदत केला असेल, तुम्ही 1,00,000 कर्जात जाताय. असंच आहे ते. हालेलुया हालेलुया. मग समजाले मी काय सांगू. म्हणून जितकं होईल तितकं स्वतःला शांत ठेवायचं आणि सगळ्यांबरोबर शांतच राहायचं. जर तुम्ही हे करू शकत नाही, तर 1 वर्ष तुम्ही इथे या प्रार्थनेला रोज या, काही फरक पडत नाही. काय म्हणजे काय फरक पडत नाही. तुमचं कर्ज तसंच राहील, उलट जास्त वाढेल. तुमचा आजार उलट जास्त वाढेल. का? तुम्ही स्वतःला बदलणं झालंय. हात जितका वेळ वर ठेवणार तितकं दुखत जाते, तितकं दुःख. एक वेळ अशी येते की मग तुम्हाला सहन होत नाही. तसंच असते. जितका उशीर ते घाण स्वभाव पकडून ठेवणार, जितका उशीर ते व्यसन पकडून ठेवणार, सुरुवातीला काय वाटणार नाही, नंतर 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 आयुष्य खराब होणार आहे, आरोग्य खराब होणार, आर्थिक गोष्ट खराब होणार. समजायला? कर्ज, व्यसन, या सगळ्या गोष्टी तुमचं आयुष्य खराब करून टाकते. पहिली गोष्ट आहे स्वतःचा स्वभाव बदलायचा. शान बनायचं, अतिशान नाही बनायचं, शान बनायचं. शाना व्यक्ती कोण? ज्याला माहिती की तो चुकू शकतोय. ज्या व्यक्तीला जाणीव आहे की मी चुकू शकतोय, तो शान आहे. अतिशाना कोण आहे? ज्याला वाटते की मी चुकू शकत नाही. मी चुकूच शकत नाही, बापच वाईट आहे. मी चुकू शकत नाही, सासूच बाद आहे. नाही, याचा अर्थ यावेळी जास्त तुला गरज आहे. हालेलुया हालेलुया. पहिली गोष्ट आहे, जितकं होईल तितकं शांतीनं राहायचं. राग करायची संधी असेल, तुम्ही किती बरोबर असं मी सांगतोय का, एखादा व्यक्ती म्हणतोय की हे कलर लाल आहे, तुम्ही म्हणताय कलर पिवळा आहे. ते म्हणते नाही लाल आहे, तुम्ही म्हणताय अरे पिवळा आहे. ते म्हणते लाल आहे, तुम्ही म्हणताय पिवळा आहे. जर असं पिवळा म्हणत म्हणत ब्लड प्रेशर वाढत असेल, तर त्याला सांगायचं लाल आहे, बरोबर आहे, निघून जायचं. पिवळा आहे म्हणून त्याला सांगत बसायचं नाही. पिवळा आहे तुम्हाला माहिती आहे ना, बस. हालेलुया. या छोट्या छोट्या गोष्टी असतात, याकडे आपण लक्ष देत नाही. पण या छोट्या छोट्या गोष्टी सांगतोय का, एक खूप मोठे आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये आणू देत नाहीत. हे ज्यावेळी घर पडते की नाही, मी इंजिनियर आहे, हे घर ज्यावेळी पडते त्यावेळी अचानक मोठा क्रॅक येऊन पडत नसते. ह्याच्या आतमध्ये बारीक 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 क्रॅक असते, जे कोणाला दिसत पण नसतात. ते क्रॅक नंतर मोठे होत्या होत्याने घर पडते. तसंच असते. हे बारीक बारीक गोष्टी, राग, लोकांना समजून घ्यायचं नाही, लगेच गैरसमज करायचं, लगेच चिडायचं, लगेच शिविरायचं, लगेच बोलायचं. या छोट्या छोट्या गोष्टी आत्ता काही फरक पडत नाही, परंतु या छोट्या छोट्या गोष्टी एक दिवस घर पाडतात, नुकसान मोठं होते. हालेलुया. बायबल सांगते देवाची इच्छा नाही तुमचं माझं नुकसान व्हावं, म्हणून देव वचन दिलंय. काय गरज आहे का देवाला वचन लिहायची? एवढं छोटं छोटं वचन आहे, शांतीनं राहा. किती उशीर लागते त्याला, तरी पण लिहिलंय. का? आपण राहत नाही, तुम्ही राहत नाही एकामेकासंग, म्हणून हे वचन आले आज. तुमच्या पुरीबरोबर आहे का शांतीनं? पोराबरोबर आहे का बघा, नातेवाईकाबरोबर आहे का बघा, शेजाराबरोबर शांती नाही का, समोरच्या घराच्या समोरच्या लोकांमध्ये शांती नाही का, आपापल्यामध्ये शांती नाही का, समजून घेताय का, गैरसमज करायचं बंद केले काय? बघा, हे जर सगळ्या गोष्टी ओके असतील तर मी सांगतोय का, जगातली कुठली गोष्ट तुमचा आशीर्वाद अडवत नाही, सगळ्या गोष्टी तुमच्याकडे येतात, हे जर ओके असेल तर. परंतु यातली एक जरी गोष्ट नसेल, हालेलुया हालेलुया, यातली एक जरी गोष्ट नसेल तर घर पडते. मग तुमची इच्छा आहे तुमचं घर पडायला पाहिजे? नाही. हालेलुया हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रत्येकाची इच्छा आहे आपलं घर व्यवस्थित व्हायला पाहिजे ना. मी सांगतोय का, मी पण इथंच जन्मलोय. पप्पा सारखं म्हणतात आपण जिथं जन्मलो तिथं मरायचं नाही.
याचा अर्थ मी एरिया म्हणत नाही, परिस्थिती म्हणतोय. गरीब दरिद्री परिस्थिती जन्मलो, पण गरीब आणि दरिद्री परिस्थितीत मारायचं नाही, कर्जात नाही मारायचं म्हटले, चांगलं मारायचं. त्यासाठी काय काय करायला लागणार आहे? एकच गोष्ट आहे, स्वतःला बदलायचं, स्वभाव बदलायचं, विचार बदलायचं, राग कमी करायचं, गैरसमज कमी करायचं, लोकांना समजून घ्यायला शिकायचं. समजायले? सासूला समजून घ्यायचं, बापाला समजून घ्यायचं, आईला समजून घ्यायचं, पोराला पोरीला समजून घ्यायचं. हालेलुया. कारण का सगळेजण, सगळ्यांचं पहिलीच वेळ आयुष्याची. असं आहे का तुमचा बाप दुसरा वेळ जगा लागलाय? एकदा आऊट झालाय परत आलाय असं आहे काय? आई एकदा आऊट झाल्या परत आल्या असं आहे काय? सासू एकदा आऊट झाले परत बॅटिंगला आले असा विषय आहे काय? सगळ्यांचं पहिलंच आयुष्य चालू आहे, सगळ्यांचं पहिलंच आयुष्य चालू आहे आणि सगळेजण कसं ना कसं करून तर समजायले जगा लागलेले. पण या सगळ्या गोष्टीमध्ये जर देव तुम्हाला ज्ञानबुद्धी दिला तर लोकांना समजून घ्यायला शिका. हालेलुया. सगळ्यात बेस्ट तुम्ही लोकांसाठी काय करू शकता तर समजून घेणं. कारण जर तुम्ही त्याला समजून घेतला तर त्याच्याविषयी तुमच्या मनात प्रेम आहे. तुम्ही जर गैरसमज करून घेतला तर तुम्ही प्रेम करू शकत नाही. तुम्ही राग करणार, द्वेष करणार, शिवी देणार, भांडणं मारामारी, याच्या पलीकडे काय करू शकत नाही. पण जर समजून घेतला, समजायले, तुम्ही प्रेम करताय, तुम्ही दया करताय, तुम्ही मदत करताय. का? तुम्ही त्याला समजून घेतलाय. हालेलुया. हालेलुया. साहित्य सांगा सगळ्यांसंग शांतीनं. किती भारी असा, किती डॉन असा, किती राग डेंजर असू दे, किती मोठे असू दे, किती वळखी असू देत, किती ताकद असू दे, सगळ्यांबरोबर शांतीनं. हालेलुया. आपण आपल्या जागेवर उठून उभा राहा, प्रार्थना करूया. हे बघा, देवाकडे प्रार्थना करा.